नमस्कार. शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या. सर्व बातम्या जाणून घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा. शेतकऱ्यांच्या खात्यात भावांतर आणि रब्बीचे 10,000 रुपये जमा होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. केंद्राची मदत मिळाली असून उर्वरित मदतही लवकरच शेतकऱ्यांना दिली जाणार आहे. सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीपोटी 39 दिवसात 365 कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. दक्षिण सोलापूरच्या 4ही मंडळातील शेतकऱ्यांना 42.77 कोटी रुपये अदा करण्यात येणार आहेत. अहवाल पाठवून 15 दिवस उलटले तरी खरडून गेलेल्या जमिनीचे पैसे मंजूर झाले नाहीत. 58 कोटींची प्रतीक्षा अजूनही कायम आहे. साखरखेड्यामध्ये सर्वेक्षणामधील दिरंगाईमुळे अतिवृष्टीच्या मदतीपासून शेतकरी वंचित आहेत. संत्रा फळ पीक विम्यामध्ये केवळ 17 शेतकऱ्यांचा सहभाग नोंदवला गेला आहे. रब्बी पीक विमा योजनेसाठी राज्यभरातून 3.25 लाख अर्ज आले आहेत. ज्वारीसाठी विमा भरण्यास केवळ 2 दिवस शिल्लक आहेत. शासनाच्या निर्णयानुसार पोखरा व महाडीबीटी योजनांचे समान 50% अनुदान वितरित करण्यात येणार आहे. लाडकी बहीण योजनेचे श्रेय घेण्यावरून राजकीय चढाओढ सुरू आहे, तर विधवा महिलांसाठी या योजनेत KYC मध्ये सवलत मिळणार आहे. राज्यात 89 कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात आली आहेत, परंतु ही संख्या नगण्य असल्याने उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला विचारणा केली आहे की कपास किसान ॲपवर 31 डिसेंबरपर्यंत नोंदणी करता येणार आहे. CCIच्या केंद्रावर कापूस खरेदीला सुरुवात झाली आहे. सोयाबीन खरेदी कृषी पणन विभागाकडून करण्यात येणार असून 39 खरेदी केंद्रांना मंजुरी देण्यात येणार आहे. कांदा आणि मक्याचे उत्पादन घटल्याने तसेच दर नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात आहेत. नाशिकमध्ये कांदा उत्पादक अडचणीत आहे. धान खरेदीसाठी नोंदणीला 15 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. गोंदिया जिल्ह्यात 189 धान खरेदी केंद्रांना मंजुरी देण्यात आली. गेवराईच्या भाजी मंडईतून शेवगा गायब झाला असून 400 रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत. महावितरणाने 2 दिवसात 11 कोटी रुपयांच्या वसुलीचे आवाहन केले असून बिलाचा भरणा न केल्यास वीज पुरवठा खंडित केला जाईल. परभणी जिल्ह्यात सौर पंपाचा विलंब होत असल्याने रब्बी हंगाम संकटात सापडला आहे. 32,494 जणांना पैसे भरले असताना केवळ 13,059 जणांना पंप मिळाले. कोल्हापूर, सांगली आणि कोकण परिमंडळात थकबाकीमुळे हजारो ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. वन्य प्राण्यांपासून संरक्षणासाठी शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याची मागणी करण्यात आली. पोटहिश्श्याची मोजणी आता केवळ 200 रुपयात होणार आहे, ज्यामुळे कौटुंबिक वाद मिटण्यास मदत होईल. शिधापत्रिकेवरील शिक्का आणि स्वाक्षरी बनावट आढळल्याने DSOद्वारे चौकशीचे आदेश देण्यात आले आहे. मॅट्रिक पूर्व शेतकरीसाठी लाखो विद्यार्थी असताना केवळ 53,000 आले आहेत. 30 नोव्हेंबरच्या अंतिम मुदतीमुळे गोंधळ उडाला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात 0 पैशातून बंधारे हा उपक्रम राबवला जात असून 8,460 बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट आहे.